जयेश पुढे गेला. जयेश धूप में क्यों खड़े हैं? शाबाश शाबाश. हाँ सर रेडी. छत्रपती शिवाजी महाराज की आगे आगे से आगे चला बाहर सर हाँ भाई टाइगर कम ऑन मानस मानस एक नंबर जबरदस्त. कीप इट अप मानस. आली जितली आली आपली आली चल आवर मानस ये बास्किन आली काफी अच्छी पड़ेगी यास्मिन अभी वाला पप्पा घेऊन गेले जास्मिनला. चल लवकर कसं बोलते तुला वाटू आरत घेऊन उभी आहे ती. बघ तुला पाठवले व्हिडिओ मस्त बोलते तो. सर रायगड जिल्हा जो आहे हा अतिशय म्हणजे नररत्नांची खाण असा समजला जाणारा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये उरण तालुक्यामध्ये मानस पाटील याने जे आज समुद्रामध्ये झेप घेतलेली आहे एक आगळा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण नाविन्यपूर्ण असा रेकॉर्ड त्याच्या नावे नोंदला जाणार आहे. काय नेमका हा रेकॉर्ड आहे सर? सर हा जो रेकॉर्ड आहे तो हा जागतिक विक्रमासाठी तयारी केलेली आहे आणि जागतिक विक्रमाची तयारी करत असताना म्हणजे आपल्याला एवढी तयारी करावी लागते की आता 6 वर्षाचा मुलगा त्याला पहिली गोष्ट म्हणजे ह्या वयात मुलं खाण्याचं खेळण्याचं मोबाईल या दुनियेत जास्त असतात पण त्यांनी तो क्षेत्र न निवडता ह्या क्षेत्रामध्ये आलेला आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये हा मोटिवेशनल सर्वांसाठी राहणार आहे आणि प्रेरणा म्हणजे आपण कोण एक आपल्याला कोणत्या गेम अचीव करायचं असेल किंवा एक टार्गेट अचीव करायचं असेल तर आपण कोणाला तरी गोल ठेवतो तर हा मानस एक सर्वांसाठी हा मानबिंदू ठरणार आहे. काय तयारी आहे कशा पद्धतीचे किती महिने तयारी करावी लागते या स्पर्धेला सामोरे जातात? ह्या तयारी इव्हेंटसाठी तयारी करायचं म्हटलं तर वर्षभर लागतात पण ह्याची शॉर्ट पिरियडमध्ये मानसची तयारी झालेली आहे. फक्त 4 महिन्यामध्ये तो तयार होऊन या इव्हेंटसाठी आम्ही त्याला प्रिपेअर केलेलं आहे. सर आपण असे कोणकोणते उपक्रम आतापर्यंत या समुद्रामध्ये किंवा सागर तलावामध्ये आपण या ठिकाणी राबवता? आपल्याला सर आता आजपर्यंत हे लॉंग डिस्टन्स चे जे इव्हेंट्स आहेत म्हणजे मग ते इथून ते गोवा ते वसई अशा 1100 किलोमीटर असो 300-500 किलोमीटर त्यांना जे स्विमिंग करायचं आहे त्यांना मग डायरेक्शन करणं त्यांचे स्ट्रोक करेक्शन करणं समुद्रामध्ये कसं स्विमिंग करायचे असते जेव्हा वेव्ज असतात किंवा हवा असते किंवा करंटच्या अपोजिट कोणत्या टाईपनी कशा टाईपनी स्विमिंग करत जायचं असतं हे सर्व नॉलेज दिलं जातं. मानसच्या नावे हा कोणता नेमका रेकॉर्ड नोंदला जाणार? हा सर वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे. IEA वर्ल्ड रेकॉर्ड हा आता त्याच्या नावावर कसा सुरू झाला? त्या पिरवाडी बीच जे नागाव पिरवाडी बीच आहे तिथून ते JNP GTI पोर्ट हे 17 किलोमीटरचं सागरी अंतर पोहणारा तो यंगेस्ट स्विमर आहे आणि पहिला मुलगा आहे की ज्या ह्या चॅनलमध्ये ह्या आपण आपल्या मागे बघू शकता मोठमोठी जहाजं उभी आहेत त्या जहाजांमध्ये ह्या चॅनलमध्ये मोठमोठी जहाजं चालतात त्या चॅनलमधून आता तो पोहत जाणार आहे.
तर काय सांगाल, कशा पद्धतीचा मानस पाटीलचा हा रेकॉर्ड राहिलेला आहे, विश्व रेकॉर्ड म्हणून याची नोंद होते, आपण सुरुवातीपासून होता, काय सांगाल? आज आप आवाज़ सुन रहे बच्चों की, छोटे छोटे बच्चे जो उन्होंने भी मानस मानस की आवाज़ हर जगह गूंज रही है। तो ये आवाज़ सिर्फ हमारे इस बोर्ड पे नहीं गूंज रही, समुद्र में नहीं गूंज रही है, सिर्फ उरन में, रायगढ़ में नहीं गूंज रही है, ये आवाज़ पूरे विश्व में गूंजेगी। और ये बच्चा आज पूरा विश्व रिकॉर्ड बनाया हुआ है कि अब तक का ऐसा रिकॉर्ड किसी ने भी आज तक लाइफ में नहीं किया हुआ है। जो 6 साल का बच्चा 17 किलोमीटर की स्विमिंग करके आज यहाँ पे रिकॉर्ड कायम किया हुआ है। क्या कहेंगे सर, इस बहादुरी को कैसे देखते हैं आप? इस बहादुरी के लिए मैं तो उनकी पूरी जो इनके जिन लोगों ने भी इस रिकॉर्ड को सपोर्ट किया है, जैसे संतोष पाटिल सर उनके कोच हैं वहाँ पे, साथ साथ में फैमिली के मेंबर जिन्होंने सिर्फ 4 महीने के दरमियान 4 महीने में ट्रेनिंग दिया और ट्रेनिंग दे के उस बच्चे को समुद्र में उतारा और समुद्र में आके बहुत बड़ा इतिहास रच दिया है। ये कहाँ से कहाँ तक उसका जो रिकॉर्ड हुआ है? ये रिकॉर्ड मानगांव से शुरू हुआ था, नागांव बीच से शुरू हुआ जो कि उरन के पास है, और इसको खत्म करना था JNPT पोर्ट के पास। तो हम जस्ट JNPT पोर्ट के पास ही यहाँ पहुँच चुके हैं वहाँ पे। अब ये रिकॉर्ड बस पूरा ही हो चुका है वहाँ पे। उसके नाम पर 2 रिकॉर्ड बने हैं, वो कौन कौन से हैं? पहला रिकॉर्ड है कि दुनिया का सबसे यंगेस्ट, वर्ल्ड यंगेस्ट सी स्विमर, मतलब दुनिया का सबसे यंगेस्ट समुद्री तैराक। और दूसरा रिकॉर्ड है कि JNPT फैमिली का कोई भी व्यक्ति आज तक ये रिकॉर्ड नहीं किया है, क्योंकि ये जो चैनल पहली बार किसी ने चैनल क्रिएट किया और इसका परमिशन लेके उन्होंने JNPT चैनल में ये रिकॉर्ड कंप्लीट किया है। आप कैसे बधाई दोगे? पूरी टीम आपकी साथ में कौन कौन है? उनके हमारे नाम टीम में हमारे अरुण लाल जी हमारे सीनियर मोस्ट मीडिया हेड है, और इनका कुछ मीडिया के खुद वहाँ पे बड़े व्यक्ति हैं। साथ साथ में हमारे हेमंत सिंह जी जो कि नेशनल जूरी है महाराष्ट्र के आईए बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड के, और मैं खुद डॉक्टर संदीप सिंह CEO ऑफ आईए बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड। पूरे देश को, पूरे दुनिया को बधाई दूंगा कि एक इतिहास रच गया है, और ये इतिहास रचा गया है उरन में, उरन की धरती पे इतिहास रचा गया है, उरन की भूमि पे इतिहास रचा गया है। जहाँ शिवाजी महाराज की धरती है, रायगढ़ शिवाजी महाराज की धरती है, इस धरती पे एक बहुत बड़ा इतिहास रचा गया है। सभी को, पूरे महाराष्ट्र को ढेर सारी बधाई, पूरे देश को ढेर सारी बधाई। मानस, काय सांगशील तू? अतिशय मोठा असा विक्रम तुझ्या नावावर रचलास, विश्व रेकॉर्ड तू केलास। 17 किलोमीटरचा प्रवास तू जलतरण पट्टू म्हणून आज विश्वामध्ये गाजतोस। काय वाटतंय मानस, तुला कसा जिंकलास तू? मला मस्त वाटते, मला आवडला मी जिंकलो तर। तुला कोण सर कोण होते आणि आई बाप्पांनी कशी मदत केली तुला? मला सर संतोष काका होते आणि मदत काकाहीच केली मला। कसं वाटलं मग? दमलास तू? कसं वाटलं तुला? सगळेजण चेअरअप करत होते, टाळ्या वाजवत होते, मस्त वाटलं? आता एवढं तुझं आता नाव सगळ्या जगामध्ये गाजतंय, कसं तुला कसं वाटतंय? छान वाटतंय? सांग मस्तपैकी घोषणा दे बघू. घोषणा राजांची. तू आल्या आल्या राजांची घोषणा दिलीस. छत्रपती शिवाजी महाराज की जय.